संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 72। कंठी कृष्णमणी नाही अशुभ ते वाणी, होका नर अथवा नारी रांडतये नावे खरी। नाही हाती दान शूरपणाचे कांकण, वळी येली संती केली बोडूनी फजिती। तुका म्हणे टाळा नाही त्याची अकळा। यामध्ये भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात अशुभता राहत नाही। भगवंताचे नाव विसरणाऱ्या व्यक्तीचे जीवन निष्फळ ठरते। नंबर 3, दान धर्म शौर्य आणि सज्जनाची संगत केल्याने जीवन धन्य होते। नंबर 4, संत मंडळींची अवहेलना करणाऱ्या आयुष्यात लाजिरवाणी परिस्थितीला सामोरे जावे लागते। नंबर 5, विवेक आणि आत्मज्ञान नसलेल्या व्यक्तीचे जीवन दिशाहीन असते। नंबर 1, कंठी कृष्णमणी नाही अशुभ ते वाणी। जे लोक श्रीकृष्णाचे नामस्मरण करतात त्यांच्या जीवनात अशुभ गोष्टी येत नाहीत। जसे कृष्णमणी म्हणजे कृष्णांचा मंत्र धारण केल्याने संकटे टळतात, तसेच हरिनाम घेतल्याने जीवनात शांती समाधान आणि चांगले कर्म वाढते। उदाहरण बघा, जसं की अर्जुनाने श्रीकृष्णाचा आदेश मानला आणि महाभारतात यशस्वी झाला। मीराबाई कृष्ण भक्तीमुळे संकटावर मात करून धन्य झाली। नंबर 2, होका नर अथवा नारी रांडतये नावे खरी। म्हणजे जो भगवंताचे नाव विसरतो तो खऱ्या अर्थाने निष्फळ जीवन जगतो। भगवंताविना जीवन निराधार आणि दुःखाने भरलेले असते। उदाहरण बघा, रावणाने प्रभू श्रीरामांचे स्मरण न केल्याने त्यांचा विनाश झाला। कंसाने कृष्णाला विरोध केल्यामुळे तो नामशेष झाला। नंबर 3, नाही हाती दान शूरपणाचे काकण। म्हणजे दान धर्म आणि शौर्य यांचे जीवनात महत्त्व आहे। जो दानशीलता आणि शूरवीरता विसरतो त्याला समाज सन्मान देत नाही, हे खरं आहे। उदाहरण बघा, कर्णाने शेवटच्या क्षणीही दान धर्म सोडला नाही। भीष्म पितामह शौर्य आणि सत्याच्या पालनामुळे पूजनीय ठरले। नंबर 4, वाळी येली संती केली बोडोनी फजिती। म्हणजेच संताचा अपमान करणाऱ्याला शेवटी अपयश आणि लज्जा मिळते। जे संताचा अवमान करतात त्यांचे जीवन दुःखदायक आणि लाजिरवाणी ठरते। उदाहरण बघा, दुर्वास ऋषींनी अनेकांना शाप दिले पण संतांचे समर्थन न केल्याने स्वतः त्रास सहन केला। संत नामदेव महाराजांची अवहेलना करणाऱ्यांनी नंतर पश्चाताप केला। नंबर 5, तुका म्हणे टाळा नाही त्यांची अकळा। म्हणजे समाधानी विवेकी आणि ज्ञान संपन्न जीवन जगण्याची जाणीव असायला हवी। ज्यांच्याकडे आत्मज्ञान आणि विवेक बुद्धी नाही त्यांचे जीवन व्यर्थ ठरते। उदाहरण बघा की धृतराष्ट्राने अगळेपणाने पुत्रमोह धरला आणि अखेर त्यांचे राज्य उद्ध्वस्त झाले। संत ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मज्ञान प्राप्त करून संपूर्ण मानव जातीला भक्तीचा मार्ग दाखवला। बघा, यावरून असा निष्कर्ष निघते की नंबर 1, भगवंताचे नामस्मरण केल्याने जीवनात सकारात्मकता येते। नंबर 2, जो ईश्वर भक्तीपासून दूर राहतो त्यांचे जीवन निराधार असते। नंबर 3, दान शौर्य आणि संत संगती केल्याने जीवन समृद्ध होते। नंबर 4, संताचा अपमान करणाऱ्या शेवटी पश्चाताप करावा लागतो। नंबर 5, आत्मज्ञान आणि विवेक शून्य जीवन दिशाहीन आणि अयशस्वी ठरते। भगवंताचे नामस्मरण आणि संत संगती हेच खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करणारे तत्व आहे। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून आम्ही जे पण व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील सगळ्यात आधी। धन्यवाद।